आपल्या महाराष्ट्रीय संस्कृतीमध्ये सण सुरू झाला आहे हे सांगण्याची गरजच पडत नाही, कारण घराघरामध्ये असे सुवास दरवळतात, असे एक ना एक पदार्थ तयार होतात की लगेचच समजतं की सण सुरू झाला आहे. चला मग आषाढ विशेष आज या रेसिपीमध्ये आषाढ विशेष कापण्या पाहूया, ज्या की बनवायला अतिशय सोप्या आहे. महिनाभर काय तर जास्त दिवस टिकल्या जातील आणि महत्त्वाचं म्हणजे मुलांच्या आवडीचं स्नॅक्स जो आहे इथे झटपट तयार होतो. जास्तीचं साहित्य सुद्धा लागत नाही, घरी असलेल्या साहित्यामध्येच तयार होतो आणि महत्त्वाचं म्हणजे खूप जास्त मेहनत सुद्धा नाहीये आणि एकाच वेळी आपण भरपूर ह्या कापण्या बनवू शकतो आणि अजिबात बनवायला अतिशय सोप्या, एकाच वेळी तुम्ही भरपूर सुद्धा बनवू शकता. तर इथे मी 1 वाटी गुळाचं प्रमाणामध्ये तुम्हाला सांगत आहे. तर इथे 1 वाटी गुळ जो आहे अगोदर चिरून घेतलेला आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटीला थोडंसं कमी, साधारण अर्धी वाटीच म्हणूया, तर अर्धी वाटी पाणी घेतलं. आता हे गुळ वितळेल इतकंच आपल्याला जे आहे गॅसवर गुळ आणि पाणी ठेवायचं आहे, यापेक्षा जास्त वेळ नको. तर अशा पद्धतीने गुळ जे आहे पाणी स्वरूपात तयार झालं पाहिजे. आता एकीकडे हे गुळाचं पाणी जे आहे तयार झालेलं होतं, म्हणजेच काय तर पाण्यामध्ये गुळ जो आहे छान पद्धतीने वितळलेला होता आणि इतकंच आपल्याला हे पाणी जे आहे उकळायचं आहे. खूप जास्त एक तारपाक असं काही करायचं नाही, कारण आपण कापण्या करत आहोत आणि कापण्यासाठी कुठलाही पाक करणं अजिबात आवश्यक नाहीये. त्यानंतर चाळणीने हा पाक जो आहे गाळून घेतला, जेणेकरून यामध्ये काही काडी कचरा काहीही असेल तर तो जो आहे निघून जाईल. तर हा आता पाक जो आहे खूप गरम आहे, पण काही जिन्नस असे असतात की ज्या आपण गरम गरम पाकामध्ये घातल्या ना तर त्याचा फ्लेवर आणखीन खुलून येतो, जसं की हा जायफळ. आता लगेचच या पाकामध्ये मी जायफळ जो आहे किसून घालत आहे. आता कुठलाही आपण गुळाचा पदार्थ केला की जायफळ आपण आवर्जून घालतो. जायफळ आणि सुंठने चव दुप्पट नाही, तिप्पट नाही, तर कितीतरी पटीने जास्त वाढते. त्यानंतर थोडीशी सुंठ सुद्धा घातली, जी की ऑप्शनल आहे, नको असेल तर नाही घातली तरी सुद्धा चालेल. याऐवजी तुम्ही वेलची सुद्धा घालू शकता. त्यानंतर 1 चमचा साधारण कच्ची बडीशोप घातलेली आहे. बडीशोप ही कच्चीच घाला, बडीशोपचा फ्लेवर खूप छान येतो. आणि चिमूटभर इतकं मीठ घातलेलं आहे. कुठल्याही गोड पदार्थामध्ये आपण ज्यावेळेस मिठाचा समावेश करतो ना, तो पदार्थ आणखीन खाण्यासाठी टेस्टी किंवा रुचकर लागतो. त्यानंतर इथे मी अर्धी वाटी बेसन पीठ, त्यानंतर पाव वाटी तांदळाचं पीठ, जेणेकरून आपल्या कापण्या ज्या आहे छान अशा खुसखुशीत तयार होतील. आता हे संपूर्ण जिन्नस जे आहे अगोदर मिक्स करून घेऊया. जसं की मी म्हणाले, आता हा गुळाचं पाक किंवा गुळाचं पाणी जे आहे ते खूप जास्त कडकडीत गरम असल्यामुळे अगोदर आपण याला चमच्याच्या साह्याने मिक्स करूया, जेणेकरून आपल्या हाताला चटका वगैरे लागणार नाही. त्यानंतर गव्हाचं पीठ, तर अगोदर मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ अगोदर मिक्स करूया. तसं आपल्याला 2 वाटीचं प्रमाण आहे, पण अगोदर 1 वाटी मिक्स करून घेऊया, म्हणजे व्यवस्थित हे अगोदर मिक्स होईल. आता तुम्ही म्हणाल की यामध्ये खूप साऱ्या गाठी झालेल्या आहेत, तर काहीही हरकत नाही. नंतर आपण हे पीठ हातानेच मसळणार आहोत, त्यावेळेस सगळ्या गाठी ज्या आहे फोडल्या जातील. हवं तर तुम्हाला चमच्याने जितक्या फोडता येईल तितक्या फोडल्या तरी सुद्धा चालेल, किंवा मग पळीने. त्यानंतर 2री वाटी गव्हाचं पीठ, म्हणजे बघा 2 वाटीचं प्रमाण आहे तर बरोबर 2 वाटी लागलं. आणि इथे जर तुम्हाला असं वाटत असेल की आणखीन थोडंसं पीठ घालायचं आहे, खूप जास्त पातळ पीठ होतंय, तर तुम्ही आणखीन थोडं पीठ जे आहे यामध्ये नक्कीच घालू शकता, काहीही हरकत नाही. कारण आपण गूळ 1 वाटी घेतलेला आहे. 1 वाटी गूळ म्हणजे 2 वाटी पिठासाठी परफेक्ट प्रमाण आहे. गोड सुद्धा व्यवस्थित होतं, खूप जास्त गोड होत नाही किंवा खूप जास्त कमी गोड सुद्धा होत नाही. थोडंसं पीठ जर तुम्हाला कमी पडत असेल तर तुम्ही नक्कीच घाला, कारण आपल्याला याचं घट्टसर जे आहे पीठ लावून घ्यायचं आहे. आता अगोदर मी चमच्याने मिक्स करते, कारण आणखीन खूप जास्त गरम आहे, कारण एकदम कडक कडक आपण हे गुळाचं पाणी जे आहे यामध्ये घातलं होतं आणि लगेचच आपण हे पीठ जे आहे यामध्ये मिक्स केलं होतं. आता जितकं शक्य होईल तितकं आपल्याला थोडंसं हलकंसं गरम किंवा कोमट असतानाच हे पीठ जे आहे मळून घ्यायचं. अगोदर पुढच्या बोटाने जे आहे खालीवर करत मिक्स करायचं, जेणेकरून हाताला चटका लागणार नाही. आणि हा महत्त्वाचं म्हणजे काय तर मी अगोदर जे आहे 1 चमचा तूप टाकायचं विसरले होते. तुम्ही अगोदर पाकातच टाका, तर माझ्या लक्षात आलं तर मी लगेचच इथे 1 चमचा तूप मोहनसाठी घातलं. पण हे तूप हे ना आपण ज्यावेळेस जायफळ, सुंठ आणि बडीशोप घातली ना त्यानंतर लगेचच घाला, तर हे सांगायचं राहून गेलेलं होतं. त्यानंतर अजिबात काहीही न घालता, म्हणजे कुठलंही पाणी न घालता, कुठलंही तेल न वापरता हे पीठ बघा तुम्ही मी मस्त असं मळून घेतलेला आहे. ज्यावेळेस आपण छान असा लालसर रंगाचा गूळ घेतो किंवा थोडासा हलका चॉकलेटी असतो बघा,
तो गूळ घेतला ना की पिठाचा रंग काहीसा असा येतो आणि ज्यावेळेस आपण ह्याच्या कापण्या बनवतो ना तर रंग तर खूप छान येतो आणि चव सुद्धा खूप छान लागते. आणि ज्यावेळेस तो हलकासा पिवळसर गूळ असतो बघा, त्याने रंग सुद्धा छान येत नाही आणि चव सुद्धा. जो गावरान पद्धतीचा गूळ असतो ना तो तुम्ही कापण्यासाठी नक्की वापरा, हलकासा चॉकलेटी असतो. तर हे बघा इतकं घट्टसर असं पीठ लावून घेतलं. लगेचच याला 4 भागामध्ये जे आहे डिवाइड करून घेतलं, कारण आपल्याला हे पीठ अजिबात भिजवत मुरवत काहीच ठेवायचं नाही, कारण हे पीठ आपण गरम गरम पाण्यामध्ये मिळलेलं आहे आणि अजून पीठ सुद्धा थोडंसं गरमच आहे. तर याने काय होतं, पीठ जे आहे आकसलं जातं. त्यामुळं अजिबात भिजवत वगैरे ठेवू नका आणि तशी काही आवश्यकता सुद्धा नाही. आता ह्याला खाली खसखस पेरूया थोडीशी, म्हणून मी अगोदरच पोळपाटावर जो आहे मार्बलचा पोळपाट घेतलेला आहे. मार्बलच्या पोळपाटाला काय होतं, आपण कितीही पीठ वगैरे किंवा तेल वगैरे न लावता कुठलीही चपाती कुठलंही काही लाटायला घेतलं ना तर ते चिकटत नाही. आता तुमच्याकडे मार्बलचं नसेल तर तुम्ही प्लॅटफॉर्मवर किंवा मग लाकडी घेतलं तरी सुद्धा चालेल, फक्त मग थोडीशी लाटताना काळजी घ्या. त्यानंतर छान अशी खसखस पेरली. आता या स्टेजला खसखस पेरली की काय होतं, ज्यावेळेस आपण तेलामध्ये कापण्यात तळतो तर त्यावेळेस ती खसखस जी आहे ना खूप जास्त प्रमाणात तेलामध्ये सुटत नाही आणि छान पद्धतीने कापण्याला जे आहे ही खसखस चिकटून राहते. आता हे लाटायचं किती, तर आपण चपाती लाटतो बघा त्यापेक्षा हलकंसं थोडंसं जाडसर ठेवायचं, खूप जास्त जाडसर नको, नाहीतर पापण्या थोड्याशा वातड होतात, छान असं खुसखुशीत होत नाहीत. तर हे बघा सगळीकडे व्यवस्थित खसखस मी एकाच बाजूने पेरलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला थोडीशी लागली म्हणजे ती पोळपाटावरची थोडीशी लागलेली आहे, पण मी एकाच बाजू, तुम्हाला दोन्ही बाजूने जर खसखस पेरायची असेल तर तुम्ही मग त्या स्टेजलाच पेरू शकता. तर हे बघा सगळीकडून व्यवस्थित लाटून घेतलेलं आहे. खूप जास्त मोठी लाटत नाही मी, मीडियम साईजची आपण चपाती लाटतो त्यापेक्षा थोडीशी मोठी आणि चपाती लाटतो त्यापेक्षा थोडीशी जाड अशी ही चपाती जी आहे लाटून घेतलेली आहे, तुम्हाला दाखवते. तर हे बघा या पद्धतीची जी आहे लाटून घेतली. आणि हां, आपल्याला कापण्या कापायच्या अगोदर ही थोडीशी जी आहे पलटवून घ्यायची किंवा मग थोडीशी मार्बलच्या ओट्यामधून किंवा लाकडी ओट्यामधून मोकळी करून घ्यायची, म्हणजे आपल्या कापण्या ज्या आहे त्या तळाला चिकटल्या जाणार नाही. आणि सुरीच्या साह्याने किंवा मग कटर असेल तर कटरच्या साह्याने कापण्याचा शेप करून घ्यायचा. आता कापण्या करत आहोत तर शेप सुद्धा कापण्यासारखाच हवा, म्हणजेच की काजू कतलीसारखा शेप. किंवा मग तुम्हाला चौरस भागामध्ये करायचे असतील तर तुम्ही चौरस भागामध्ये सुद्धा करू शकता, किंवा मग ह्याच्या आपण छोट्या छोट्या पुऱ्या पद्धतीने सुद्धा करू शकतो. पण कापण्या पद्धतीने केलं ना की आषाढ तळलाय असं वाटतं. तर हे बघा मस्त अशा ह्या कापण्या ज्या आहे करून घेतलेल्या आहे. हवं तर तुम्ही एकदाच सगळ्या कापण्या लाटून कट करून ठेवल्या तरी सुद्धा चालेल. फक्त एखाद्या धातूच्या कुठल्याही भांड्यामध्ये ठेवू नका, एखाद्या सुती कापडावर किंवा मग लाकडी एखाद्या आपल्या ट्रेवर किंवा मग लाकडी अशा पोळपाटावर ठेवल्या तरी सुद्धा चालेल. म्हणजे काय होतं, तळाला चिकटल्या जातात नाही आणि शेप सुद्धा बिघडत नाही. किंवा मग एखादं सुती कापड आथरून त्यावर सुद्धा ठेवू शकता. आता आजूबाजूचे जे काही तुकडे होते ना ते मी परत दुसऱ्या पिठामध्ये घालून एकसारखे लाटून घेणार आहे, कारण ते दिसायला व्यवस्थित दिसत नाही. तुम्हाला तसेच तळायचे असले तर तळू शकता. त्यानंतर दुसरी सुद्धा तुम्हाला चपाती लाटून दाखवते. दुसरा सुद्धा गोळा घेतला. आपले एकंदरीत 4 गोळे झालेले होते, तर इथे मी दुसरा लाटायला घेतला आणि त्याच पद्धतीने इथे सुद्धा खसखस जी आहे पेरून घेतलेली आहे. आणि ही बघा अशी काहीशी याची जी आहे मी चपाती लाटून घेतली. जशी अगोदर लाटली, खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही, त्याच पद्धतीची इथे सुद्धा त्याच पद्धतीने लाटून घेतली आणि लगेचच ह्याच्या सुद्धा कापण्या जे आहे कट करायला घेऊया. आता एकदा संपूर्ण मी लाटून आणि कट करून घेणार आहे आणि मगच पटापट जे आहे तळून घेणार आहे. आता कापण्या तळायला खूप जास्त असा काही वेळ लागत नाही, पण कापण्या जे आहे व्यवस्थित तळल्या सुद्धा गेल्या पाहिजे, कच्च्या वगैरे राहिल्या नाही पाहिजे. गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची, तेल मध्यम गरम ठेवायचं, म्हणजे आपण ज्या वेळेस कापण्या तेलामध्ये सोडू तर छान असे हलकेसे बुडबुडे आले पाहिजे, खूप जास्त बुडबुडे नको. नाहीतर काय होतं, आतून कच्ची राहती, नुसता वरून रंग येतो आणि मग ती खायला सुद्धा चवदार लागत नाही आणि जास्त काळ टिकली सुद्धा जात नाही. त्यामुळे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि तेलाला थोडासा तावा आला की जितक्या बसतील तितक्या कापण्या एका वेळेस घालून घ्यायच्या. खूप जास्त सुद्धा घालू नका, कारण त्याला तळण्यासाठी थोडीशी मोकळी जागा सुद्धा राहू द्या. आता कापण्या घातल्या साधारण एक अर्धा मिनिट थांबायचं
अर्धा मिनिटानंतर एखादा छोटा चमचा किंवा मग काटा चम्मच घेऊन थोड्याशा खालीवर करून घ्यायच्या, म्हणजे तळाला वगैरे चिकटले असतील तर त्या निघून जातील. तशा तर कापण्या ज्या आहेत तळाला अजिबात चिकटत नाही. त्यानंतर मोठा चमचा घ्यायचा आणि मोठ्या चमच्याने खालीवर करत छान असा गोल्डन रंग येईल या पद्धतीच्या या स्वरूपात तळून घ्यायच्या. आपल्या गुळाचा पाण्याचा कसा रंग येतो ज्यावेळेस आपण पाक करतो या पीठ मळण्यासाठी, तर त्याच रंगाच्या या कापण्या तळून घ्यायच्या. खूप जास्त काळसर करू नका, हलक्याशा चॉकलेटी झाल्या ना की त्या पद्धतीच्या तळून घ्यायच्या आणि खालीवर करत सगळीकडून व्यवस्थित भाजून तळून घ्यायच्या. कच्च्या अजिबात राहता कामा नये. आणि याच पद्धतीच्या संपूर्ण कापण्या तळून घ्यायच्या. एका वेळेसच्या कापण्या तळण्यासाठी साधारण आपल्याला 2 ते 3 मिनिटं लागतात. त्यामुळे पेशन्स ठेवून तळायच्या, लो टू मिडियम फ्लेमवर तळायच्या, जेणेकरून कुठलाही भाग कच्चा राहणार नाही. सगळीकडे एकसारख्या रंगाच्या ह्या कापण्या ज्या आहे तळल्या जातील. तर हे बघा, असा काहीसा रंग आला की छान अशा निथळून काढून घ्यायच्या आणि छान निथळल्या की मगच या कापण्या ज्या आहे आपल्याला काढून एखाद्या डब्यामध्ये भरायच्या आहे. पूर्णतः थंड झाल्या की मगच डब्यामध्ये भरायच्या. गरम गरम भरल्या तर त्या चिवट होऊ शकतात किंवा मग त्याला घाम सुद्धा येऊ शकतो. त्यामुळे पूर्णतः थंड झाल्याशिवाय कापण्या ज्या आहेत अजिबात डब्यामध्ये भरायच्या नाही आणि व्यवस्थित तळल्या गेल्याशिवाय कढईतून बाहेर काढायच्या नाही. ही स्टेप जर आपण फॉलो केली ना तर आपल्या कापण्या खूप जास्त काळ टिकल्या सुद्धा जातात आणि महत्त्वाचं म्हणजे छान अशा खुसखुशीत तयार होतात. लगेचच मी दुसरी सुद्धा बाजू जी आहे म्हणजे दुसरी सुद्धा बॅच जी आहे तळून घेत आहे. याच पद्धतीने संपूर्ण कापण्या जी आहे आपण तळून घेऊया. आता जशी अगोदर तळल्या त्याच पद्धतीने गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि त्याच पद्धतीने संपूर्ण कापण्या तळून घ्यायच्या. आता इथे प्रमाण असं होतं की 1 वाटी ज्यावेळेस म्हणजे गुळ होता तर त्यासाठी 2 वाटी गव्हाचं पीठ असं ठेवलेलं होतं. मग तुम्हाला दुप्पट प्रमाण करायचं असलं तर त्याचप्रमाणे करा किंवा मग कमी जरी प्रमाण करायचं असलं तर त्याचप्रमाणे तुम्ही करू शकता. आता कापण्या घातल्या, मिनिटभर तसंच थांबले. त्यानंतर मिनिटांनी छोट्या चमच्याने ज्या आहे छान अशा खालीवर करून घेतल्या आणि मोठ्या चमच्याने खालीवर करत छान असा चॉकलेटी रंग येईल इथपर्यंत या कापण्या ज्या आहे तळून घ्यायच्या आहे. अगदी कुसकुशीत तयार होतात, महिनाभर सहज टिकतात. त्यामुळे बनवताना थोड्याशा 2-3 स्टेप फॉलो केल्या की ह्या कापण्या ज्या आहे छान आणि भरपूर काळ टिकल्या जातात. कापण्या तळताना व्यवस्थित तळायच्या, खूप जास्त हाय फ्लेमवर तळू नका, नाहीतर काय होतं आतून कच्च्या राहतात. त्यामुळं लो टू मिडियम फ्लेमवर ह्या कापण्या ज्या आहे आपल्याला तळून घ्यायच्या. आणि बघा, आपण खसखस लाटताना पेरलेली होती तर ती अजिबात तेलामध्ये खूप जास्त प्रमाणात सुटलेली नाही. तशी तर थोडीफार सुटते, पण कापण्याला सुद्धा छान पद्धतीने खसखस टिकून आहे. तुम्ही पाहू शकता, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल. आणि याच पद्धतीच्या आपल्या कापण्या ज्या आहेत तयार झाल्या. संपूर्ण कापण्या तळून झालेल्या आहे, एकसारखा रंग आलेला आहे, खसखस सुद्धा छान पेरलेली दिसत आहे, खुसखुशीत सुद्धा तेवढ्याच झालेला आहे आणि महिनाभर सुद्धा टिकणार आहे. मुलांच्या आवडीचा स्नॅक आहे, हेल्दी सुद्धा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे झटपट तयार झाला.